मुंबईच्या किनारपट्टीची खऱ्या अर्थाने रक्षा करणाऱ्या या कांदळवनाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनानिमित्त आम्ही कांदळकन्या या रील सिरीजमध्ये मुंबईच्या किनारपट्टीवर सर्वाधिक आढळणारी आणि कांदळवनांमधील सर्वात महत्त्वाची प्रजात म्हणजे एव्हिसिनिया। स्थानिक भाषेत आपण याला तिवर म्हणून ओळखतो। भारतात तिवराच्या प्रामुख्याने 3 प्रजाती आढळतात। त्यापैकी एव्हिसिनिया मरीना आणि एव्हिसिनिया ऑफिसिनालिस या प्रजाती महाराष्ट्रात आढळतात। मुंबईतील अत्यंत प्रदूषित खाऱ्या पाण्यात आणि चिखलात ही वनस्पती कशी काय जिवंत राहते, तर यामागे निसर्गाचं एक अद्भुत देणं आहे। त्या देण्याविषयी जाणून घेऊया। एव्हिसिनिया झाडांची मुळं, ज्यांना न्यूमॅटोफोर्स म्हणतात, ती जमिनीच्या वर येतात। एखाद्या स्ट्रॉ सारखी जमिनीच्या वर आलेली ही मुळं थेट हवेतून श्वास घेतात आणि झाडाला जिवंत ठेवतात। ठाणे आणि मुंबई भागातल्या तिवरांच्या जंगलांमध्ये प्रति हेक्टरी तब्बल 37.5 टन कार्बन साठवून ठेवण्याची अफाट क्षमता आहे। वातावरणातील कार्बन डायऑक्साईड स्वतःमध्ये शोषून घेऊन हवा शुद्ध ठेवण्याचे आणि पृथ्वीचे तापमान नियंत्रणात ठेवण्याचे मोलाचे काम ही वनस्पती करते। मुंबईत ज्यावेळी मुसळधार पाऊस आणि समुद्राची भरती एकाच वेळी येते, तेव्हा ही झाडे एखाद्या स्पॉन्ज सारखे काम करतात। ती लाखो लिटर पाणी स्वतःमध्ये शोषून घेतात आणि लाटांचा वेग मंदावतात। या झाडांची मुळं माती इतकी घट्ट धरून ठेवतात की ती समुद्राला शहरात घुसण्यापासून आणि किनारपट्टीची धूप होण्यापासून रोखतात। तिवराची झाडं शोषून घेतलेलं एक्सेस मीठ कशा तऱ्हेने एक्सक्रीट करतात याबद्दल आपल्याला माहिती देतील डॉक्टर शीतल। एव्हिसिनिया हे जे झाड आहे हे समुद्रामध्ये युजुअली जिथे खूप जास्त मिठाचं प्रमाण असतं तिथे आपल्याला ही जास्त प्रमाणात वाढलेली दिसतात। आणि ही जी झाडं आहेत ती त्यांच्या मुळांवाटे खारं पाणी तसंच्या तसं शोषून घेतात। पण हे पाणी त्यांना झेपतं असं नाहीये, त्यांना सुद्धा हे मीठ त्यांच्या शरीरातून बाहेर काढायला लागतं। आणि ते बाहेर काढण्यासाठी यांच्या पृष्ठभागावरती क्षारग्रंथी असतात। बरं। आणि ह्या ज्या क्षारग्रंथी असतात त्याच्यामध्ये ते जसं जसं म्हणजे सूर्याचे किरण त्याच्यावर पडतात तसं ते बाहेर येतं, ते मीठ जे असतं ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये। आणि सूर्यप्रकाशाने ते सुकलं की आपल्याला ॲक्च्युली असं ते मीठ खायला दिसतं तिकडे। आणि आम्ही युजुअली जेव्हा पण आम्ही इथे जातो खाडीमध्ये आणि ते मीठ दिसतं तेव्हा आम्ही ते चाखूनही बघतो, कारण आम्हाला असं वाटतं ते प्युरेस्ट फॉर्म ऑफ मीठ आहे, ते सॅच्युरेट झालेलं हो, असतं, सॅच्युरेट झालेलं असतं। आणि ह्याचमुळे ही झाडं ताजी तवेली राहू शकतात आणि मिठाचं पाणी घेऊ शकतात, जे आपण कोणीही नाही करू शकत। ती कॅपॅसिटी ह्या झाडांमध्ये आहे। आम्ही कांदळकन्या ही रील सिरीज तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा, जरूर कमेंट करा। तुमचे काही प्रश्नही असतील तरी आमची टीम तुमच्यापर्यंत पोहोचेल। महा MTB वाईल्ड लाईफच्या यूट्यूब चॅनलला जा आणि जरूर कमेंट करा। थँक्यू आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन रील सिरीजमध्ये।